राहिला होता मोठा बी आला. तर पहा आता सर्वांना एकदम अतिशय महत्त्वाची आणि कडक सूचना आहे की या प्रकरणामध्ये कोणीही ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करू नये. म्हणून आणि हे मिशन आपलं सक्सेसफुल झालं पाहिजे घरी जाईपर्यंत. कारण की पुढचे जे शांताराम गणगणे आहे, सनसने आहे, हे कसे आहे पट्टीचे माणसं आहेत. ते काही बाजी पलतो आणि याचा मला नेम नाही. म्हणून मी एक सतर्कता म्हणून सर्वांचे मोबाईल माझ्याकडे जमा करणार आहोत. तर सर्वांनी लाईनी पाटलाच्या बॅगेतनी सर्वांनी आपापले मोबाईल टाकायचे आहे, स्विच ऑफ करायचे आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे फक्त एकच मोबाईल आपल्या त्या गाडीमध्ये लाईनी पाटील गाडी चालवतील कमांडर, आणि ही गाडी चालवाल भानू. समजा का 2 मोबाईल सुरू राहील फक्त, बाकीचे सर्व मोबाईल बंद राहतील, अशी सर्वांना कडक सूचना देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी मोबाईल जमा करावे. आता मोबाईल द्या आणि जमा करा, काहीच गरज नाही ना, काही गरज नाही. येऊन राहिलो ना आम्ही तुझ्या संग, आता काय राहिला विषय? नाही 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 तसं नाही आहे. ते कसं आहे, विशेष सतर्कतेचा एक इलाज म्हणून आपल्याला उपाययोजना करणं आवश्यक असते. जर का त्यानं समजा आपल्यापैकी एकाला जरी का फोडलं तर पुरं मिशन आपलं पाण्यात गेलं. त्यामुळे कोणाशी संपर्क त्याला साधता नाही आला पाहिजे. आपल्यावर दबाव तंत्र ते आणू शकते. म्हणून फक्त 2च मोबाईल सुरू राहील, दोघांशी त्याचा संपर्क होईल, याच्यापेक्षा तिसऱ्याशी होणार नाही. त्यामुळे कोण काही फुटन याची गॅरंटी नाही. त्यामुळे हे एक सतर्कतेचा इलाज आहे. सर्वांनी आपापले मोबाईल जमा करा. अरे आता चवणे करायचं कामच नाही राहिलं नाही का? नाही तर कसं वाटे जरासं. बरं मी काय म्हणतो कंदील आबाजी, पण हे जे तुम्ही करून राहिले हे तुमच्या मनाला पटते का? बरोबर आहे असं वाटते का तुम्हाला? नाही तर अजूनही आता आपल्याला शेवटचा टाइम आहे. जर विचार बदलायचा असेल तर आताच बदला, नाही तर मग तर काही इलाज नाही. पहा तुम्हाला काय वाटते याच्यातनी? नाही बा झाबरू, कसं आहे, आम्ही लोकांना वाटत असेल की बा कंदील बुडा जरा गलत करून राहिला आहे. पण माही काहीच चुकी नाही. मला लयच लय 6,000 रुपये मजुरी पडत होती, 500 रुपयानं 12 माणसाची. पण या सनसनीनं घनगणीनं पुरा गेम माया केला. कारण की आम्ही काही त्याला म्हणलं नाही बा तुम्ही कापूस दबाई या, ते म्हणते दवाखान्यात गेले. तर आमच्याच्यानं गेले का? आम्ही बोलावलं का? तुमच्या घरी आलो का विचाराले? मग तुम्ही आले, तुम्ही मग घ्या दडपून, आम्हाला काय करावं लागते? तर आम्हाला 6,000 रुपये देणे होते, परंतु याईनं आम्हाला आज 14-15 हजारावर सध्यापर्यंत आणलेलं आहे. कारण की आता हॉटेलचं बिल 10,000 रुपयाच्या जवळपास निघणार आहे आणि 4,000 रुपये आमचे गेलेले आहे. अजून 2,000चं डिझेल टाका लागते, म्हणजे 17-18 हजार रुपये आमचे जाण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही फक्त 6,000 रुपये खर्च करायची आमची मानसिकता होती, तेवढे आम्हाला लागून राहिले. 4,000 गेले, 2,000चं डिझेल अजून टाका लागते. तर ते 10,000 रुपये जे आहे हॉटेलचे, तर ते त्यालाच भरू द्या. कारण की आपली याच्यात काही चुकी नाही. चला बस 6चे 8 झाले असते तर भरले असते आपण. पण त्यानं म्हणजे सुरीच लावली ना. काय 20-20 हजार लोक नेत होता का ते खर्च? तर शांतारामला वाटलं म्हणजे मी लयच हुशार नाही. अरे म्हणा भाऊ, तुझ्यापेक्षा लय उन्हाय पाहिला म्हणा, तू कधी बुडेल काय चॅलेंज देऊ राहिला. आता चांगला झोडपा बसणार आहे त्या पाहुण्याला घेऊन आले. पहा तुम्ही आता यायची गंमत, 10,000 रुपये यायला घरून भरणं आहे. यायला तिकीटचे पैसे आहे का नाही, काही फोन पे नाही, यायला बोलावं लागणार आहे. समजलं? मा गेम करायला चालले होते नाही का? कंदील फुटला, कंदील हिजला. बरं सांगतो तुम्हाला म्हणा आता चला ना. अजूनही आत्ता सांगतो, कोणाला जर का आत्ताच यायचं नसेल तर येऊ नका. आत्ताच पहिलं तिकडे चालले जा. इशाऱ्यानं मायाच काम होईल, मी म्हणीन तसं होईल. समजलं? तर चला, अर्धे तिकडे बसा, अर्धे इकडे बसा. 2 मोबाईल सुरू करा, बाकीचे मोबाईल थैलीत टाका. हे लारा काय सांगू राहिला ऐका ना तुम्ही? काय झालं समजलं का? तुम्हाला माहित आहे काही? काही माहित आहे का म्हणलं? उठा जराशे, उठा, डोळे उघडा. आम्ही तर सकाळी सकाळी, अरे बाबा म्हणलं 5 नाही वाजले, काय झालं? काय आता काय होईल? काय झालं रे मला? काय झालं बाबा? हे आपले लोक कुठे गेले समजूनच नाही राहिला ना. 5 वाजले आता. फक्त म्हणलं बाजूच्या याच्यातनी ते झुंबर भाऊ आणि आपले पाहुणे बा 2च जण आहे, इकडे तुम्ही 3 जण आहे. बरं मी आता रनिंगला गेलो होतो, वापस आलो, पाहतात एवढेच जण आहे, बाकीचे काय मला कुठे दिसूनच नाही राहिले. बोलून राहिला म्हणजे कोणीच नाही? कोणी? अरे वसन ना बा, आजूबाजून असते ना. कुठं जाणार आहेत ते? ना पाहिलं, सगळं पाहिलं ना, कोणीच नाही ना. फक्त आपण आता 4 ते 2 7 जण आहे इथं. सगळं पाहिलं मी आसपास, तिकडे मागं टॉयलेटच्या तिकडे गेलो, इकडे तिकडे कुठंच नाही ना ते. कुठंच नाही म्हणजे कसं काय देवदेच नाही? कुठं गेले असतील म्हणा. गेले कुठं हे नेमकी काही? कसं काय? कुठं नाही गेले ते? हे बा फोन लावून पाहून आपण. लारा फोन लाव तू म्हणा, एखाद्याचा फोन लाव. कोणाचा फोन लाव? आहे ना, लावले ती करून बसलो ना मी. लारा आल्या, म्या म्हणलं असं लाव, फोन लाव. एकाचाही सुरू नाही म्हणलं. स्विच ऑफच सांगून राहील. वाटलंच मले, बुडा एवढा सहजी नाही काढत पैसे. काहीतरी गेम झाला म्हणलं भाऊ रातोरात. 100% हे मला तर वाटते पळायला का काय सांगा ना. बुडा पळाला असं, पण हे बाकीचे कुकडे पळायले? यायचं काय झालं? अरे बाबा, चालतीचा जमाना आहे ना. चालत्या गाडीत बसतात लोक. मग काय तर बुडतं जाच पाहिलं, दळ उड्या टाकलीन पळाले. असं आहे ते. रातोरात कार्यक्रम झालेला दिसून राहिला मला हे. लवकर काहीतरी फिल्डिंग लावा. सरपंच साहेब, म्हणलं आता अजून एक केप आपल्याला दवाखान्यासारखं करावंच लागते म्हणलं. नाही तर हे पैसे भर नाही. कारण की कंदील बुडा सगळे घेऊन पळाला. अरे या काही दिवसात हे बा तुमच्या सहभाग करता वाटते मला. हो चला मग आता कसं काय नियोजन कसं करायचं मग? शांताराम भाऊ, काहीतरी शक्कल लढवा म्हणलं. कसं इथून सुटकता येईन पहा. मग उठले वाटते लोक नाही का? हो ना, या खोलीत 2 जण दिसून राहिले. तिकडे उठले का नाही म्हणा? उठले का भाऊ? उठले का म्हणलं? चला आता कल्याणच झालं. आता मला काय वाटते घरून आले आपण. आता कसं हो?
नाही, करतो ना मी बरोबर. अरे म्हणलं भाऊ इकडे या, म्हणलं इकडे या, म्हणलं भाऊ इकडे या, इकडे या. का भाऊ उठले का? हो मी आता म्हणलं उठायची जागा पावर आता मी आलो. हो मला झाडझूड करा पुढे जरासं पाणी गिनी शिपा लागा कामं कमी. तर हे बाकीचे नाही दिसून राहिले, त्या बाजूच्या खोलीत दोघं दिसले मला. हा हे लोक गेले कुठे म्हणलं? ते आत्ताच गेले तर रनिंगले. ते कसं आहे, आमच्या गावातली लोक सगळेच रनिंगले जाते. पोट्टे पाट्टे कसे पोलीस भरतीले जात जायचं, मग कसं सवयच पडली सगळे. आता आम्ही निघून राहिलो ते तिघं चौघं समजा. चांगली सवय मग राजा, एवढं सकाळी सकाळी उठणं रनिंग करणं नाही का? बरोबर आहे, चांगले आहे. पण ते कसं सवयच पडली आमच्या गावाला. हो सकाळी सकाळी जाणं आपलं रनिंगले. येता येता आपली निंबाची काडी तोडली, दात घासत चालले घरी. फक्त एवढं काम करता, बाजूचे दोघं जण झोपलेले आहेत, त्याला काही त्रास देऊ नका सध्या अर्धा घंटा. म्हणजे कसं ते काही उठत नसते तर. ते आहेत आमचे पाहुणे माणसं, म्हणून म्हणलं. नाही नाही मी काय त्रास देतो, मला काय करायला लागते. हो उठा म्हणा 6-6:30 कुठा. तेच म्हणलं तर फक्त एक काम करता राजा, पाणी गिनी गरम करून ठेवा. म्हणजे आम्ही आलो की मग कसं पटपट आंघोळ्या केला, चहा नाश्ता घेतला, तुमचं बिल दिलं निघाले मग. म्हणा बस त्याच तयारीत आम्ही आता. हो चला चूल पेटून राहिलो होतो, इंधन काढायला लावल्या होत्या. बरं ठीक आहे, या मग तुम्ही लवकर पटकन जाऊन आणि पटकन मग कसं मोकळं करून देता येते. हो हो चला देवदास, चला म्हणलं आपण पटकन येऊ, मग कसं उशीर करायला पुरत नाही. चला. बरं 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 आले का तुम्ही? रनिंगहून आले का? अरे बा आम्ही तर आत्ता निघालो. या मग या. हो आलेत म्हणलं, मालक आलेत ते. तर या या. हो आता बस गरम पाणी ठेवलं ते ना चुलीवर. हो या लवकर या मग, आता किती सगळे जण वाटते. हो का? असं बरं बरं ठीक आहे ना, या ना मग तुम्ही. हो काय पोहे का सांगू का द्यायले? भाऊ म्हणलं पोहे घ्यायचं तयारी करून ठेवा म्हणते. हो आलेत ते आता. हो फक्त म्हणलं आपलं यायचं बिल आता देऊन टाकसान ना मग तुम्ही, का कसं मी देऊ का तुम्ही देता मग? नाही म्हणता नाही का? बरं ठीक आहे मग द्या मग तुम्ही. हो आले की देऊन द्या आता. काय बहुतेक 10,000 नाही, किती झालं म्हणलं भाऊ बिल? किती झालं बिल? काय तोंडीच आहे ना आपलं. ते हंडीचे झाले समजा 8 हंड्या, 8-9-7200 आणि 800 रुपयाच्या भाकरी झाल्या. त्या राईस झाला 1000 रुपयाचा. 9,003 1700 रुपये आपली झोपाची व्यवस्था. झालं समजा 9 आणि एकदा 1,000 समजा 700, त्यातले 1000 ॲडव्हान्स दिला होता. 9,700 जमा करा म्हणता येईल. 9,700 आहे म्हणते, काही जास्त नाही. हा देऊन देता मग तेवढं, नाही तर हे बा 10,000 फिगरमध्ये देऊन टाक जा, कारण की लय त्यानं आपल्यासाठी लय केलं ना. हा ठीक आहे मग ठीक आहे, चला येतो आम्ही रनिंग होऊन बात. आलोच तुमच्या मागच. येऊन राहिले ते गेलेले रनिंगला गेलेले, येऊन राहिले का? हो येऊन राहिले म्हणते ते, आम्हालाच उशीर झाला आज. बरं येतो मग, तुम्ही फक्त चहाचं पोहायचं लवकर करा. हो आम्हाला लवकर निघून आहे, आंघोळी गिंगोळी केल्या की पटकन पोहतो आम्ही. चला घ्या म्हणलं तुम्ही पाणी घेऊन पोहा करा, चूल पेटवा दे. हो बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हो या तुम्ही या लवकर. हो जा पटकन, मी काय आता सुरू करतो, कांदा कापला की सुरू. माणसं कोण नाही आले आता? या धोत्रावाल्याने फोन लावला तर आता 10 मिनिटांनी आले म्हणे. बिलाची विचारपूस केली, काय अजून काही याचाही पता नाही यायचं. तर मला वाटतं काय कसं काय, हे झोपलेले हे उठले का नाही, हे दोघं कशी? मग आम्ही काही घोडतं नाही बा. हो बसते का फटकाले का? नाही कसं मला तर डाऊटच वाटून राहिला नाही का. हो पहिले समजा 7-8 जण पळाले, मग 4 पळाले, आणि आता हे अंदरचे दोघं हे तर नसेल पळाले बा. पहिले पाहायला पुरते रे बा, नाही तर बस झालं फिटलो रे फिटलो. काय उठून देणं का? असं उठून असे करायचे लोक? झोपा अजून 10 वाजलो घरी. आम्हाला काय धंदे पाणी करू देता का नाही तुम्ही? बाकीचे माणसं कुठे आहे म्हणलं तुमचे? माणसं कुठे आहेत सांगा आता? काय आम्हाला झोपेत समजणार आहे का आमचे माणसं कुठे आहेत? आता इथं हे आहे ना आपल्या गाद्या गिद्या काढल्या असं इकडे तिकडे. अरे तुमच्या दोघाशिवाय कोणीच नाही इथं. पाहा जराशे, पाहा उठा ना जराशे. माणसं कुठे आहे तुमचे? पापा फोन लावा कुठे आहेत, भला द्यायले. मामी 10,000 रुपये बिल आहे राजा, मामी कुठे आहे काय ते समजायला मार्ग नाही. सगळे काय बोलून राहिले माणसं नाही आमचे? म्हणजे सगळे म्हणजे कोणीच नाही का? अरे कोणीच नाही, फक्त सकाळी सकाळी मी आलो तर इथे 4 जण होते. एक ते आपला काळ्या कोटवाला माणूस, आणि ते काय म्हणते टोपीवाला धोत्रावाला, ते म्हणे बा आम्ही रनिंगला जातो म्हणे. रनिंगला गेले आणि बाकीचे बी येऊन राहिले म्हणे रनिंग करून. ते नाही आले आणि हे नाही आले. पोहे घे करून ठेवायला लावले, हिशोब करून ठेवायला लावला. पण माणूस आला नाही अजून. म्हणून म्हटलं बा काय झालं काय नाही, फोन लावा तुम्ही. हो ते आले. हो पोयाले 100% पोयाले रे, आपल्याला सांगितलं रे पावटे मी मेला होता. असं हो का? नाही येतील ना, येतील. मी फोन लावून पाहतो काय नाही तर सांगतो तुम्हाला. 1 मिनिट उठून द्या मला, हे 17 काढू द्या. फोन लावा तुम्ही त्याला पटकन. हो काय नाही, तुम्हाला सांगून राहिलो मी, माझ्या बिल मी घेतल्याशिवाय तुम्हाला दोघांना सोडणार नाही, सांगून राहिला आता. त्याला तुम्ही फोन करा आणि इथं बोलावा. ते बिल आणि ते काय ते बुडा देणार होता ना. बरोबर तेच देणार आहे ना. आमच्या म्हणजे काय खडको आहे. मी फोन लावतो सांगतो तुम्हाला. हो 1 मिनिट. बाकी तुम्ही म्हणे तसंच झालं पण नाही का? हो का दोन्ही गाड्या गायब आहेत. सगळे लोकही गायब आहे. आपल्या थैल्या गिल्या घेऊन पार पळाले सगळे. आता आता कसं करता म्हणलं आपण मग? हो कसं करायचं? मला वाटेच ना ते रात्रीच त्याचं तालतंत्र बिघडलं. इतके पैसे पाहिले का नाही तर बा बुड्याची लट्टावली. बुड्याला वाटलं आता काहीतरी मार्ग काढा लागते. बुड्यानं बरोबर सोसलं. सगळे बिलकुल गाडीत घेऊन पळालेले का? आपल्या थैल्या नेल्या आणि सगळंच नेलं. पण मला वाटतं एखादा फोन लावून पाहावंच लागला नाही का? पाहू का फोन लावून लागला एखाद्याचं? सगळे स्विच ऑफ आहे म्हणतात नाही लारा. हो सगळ्याचे फोन लागेच नाही, फक्त ते याचा लागे आपला भाण्याचा. पण ते उचले नाही लगाचं. हो लय बेला जाय पण उचलेच नाही. तसं हो बुड्याचीच कलाकारी असेल ते स्विच ऑफ करा म्हणून. त्याला वाटलं आता काही ना काहीतरी हे कलाकारी करण बा. बरं काय हरकत नाही ना म्हणा. हो तुले बिल तर तुलेच भरायला लावला आहे, थांब म्हणा तू फक्त. पण आपल्याला आता पहिले एक फोन लावून पाला भाण्याला. हो त्याला जरासं आपल्याला बी बरोबर गोत्यात आणलं लागलं. ते पण मग आता काही फोन उचलतच नाही त्या. हो तुम्ही एक फोन लावून पहा. हो काय म्हणते काय नाही. त्याला म्हणा काय राजा लस येले लावले म्हणा तुम्ही, हे पैसे कोण द्यावं का, भांडे घासावं का? असं तसं जरासं त्याला जरासं म्हणजे बरं वाटत. मग लावा तुम्ही फोन लावा ते. बोला त्यांनी सांगे काय नाही, फोन नाश्ता नाही सारखा करू देऊ राहिले. बोला ते काय आहे करणारच आहे ना आता. आता समजलंच ना, चुई मुंग्या सुटल्या असं ना त्याला. शांतच होय ना. बरं आता सांगतो त्याला गंमत.
हॅलो, हां हां, बोला म्हणलं, सीताराम पवार बोलतो म्हणलं. हां बोला, काय म्हणत होते शांतारामजी? राजा कसं हो म्हणलं राजू, हां कंदिलाबाजी असं नका करू ना राजा. हां इथं हे बा भगवान येऊन गंज काढले होते ना बाहेर. हां असं असते राजा, पैसे नाही काही नाही आमच्यापाशी. हां 4-5 जणांना अटकवलं राजा, तुम्ही सगळे सगळे पळाले म्हणलं. हां बरोबर नाही ना हे, गावाले हो ना हो आपण गावाले. असं का? आता कसं वाटते, गोड गोड वाटते नाही असं गावाले, असं असं तही नाही गावाले दिसले तुले. हा राती बाबू हंड्यावर हंड्या हंड्यावर हंड्या येऊ द्या भिडवा रे. म्हणलं बाबू शांती आहे, तुला काय वाटून राहिलं बाबू? हा कंदीलाशी तू हे नको करू. बरोबर नको करू म्हणलं माहिती तू. आता दे म्हणलं बिल दे तू आणि पाय काय करास ते. हा आता मला काहीच सांगू नको. हे बाई इकडे नाश्ता चालू आहे म्हणलं आमचा, निघालो आम्ही रामपूरच्या दिशेनं. ना असं नका करू नका दिला, म्हणजे पाया पडतो बा तुमच्या, हातपाय जोडतो. झाली चूक झाली आमच्याच्यानं, डबल तुमच्या पंगा घेणार नाही. हा या ना वापस कुठपर्यंत गेले असेल तर द्या ना तेवढं बिल राजा. 10,000 रुपये बिल म्हणते ते. हा हे बा एक तर भांडे व्हा म्हणते, नाही तर काही तुका करून पैसे आणा म्हणते. असं नाही करायला पाहिजे. तर सकाळी राजा लयच तुम्ही गेम केला आमचा. करा ना हुशार करा ना, दे द्या सनसनी. हा मस्त मस्त राईस बोलावा. हा असं आता सांगतो तुम्हाला काय राईस गीस. हा त्याला म्हणलं पैसे द्या तिचे. तुमच्याकडे का पैशाचा नुपर आहे, फोन पेनं बोलवा, काही कुठे सोयऱ्या धाऱ्याला फोन करा. मला आता फोनही नाही करायचा म्हणलं. हा समजलं ना? म्हणलं कसा फुर करू राहिला कंदिल्या नाही. अरे हो ना आबाजी, पण राजा तुम्ही आम्ही कसं दुसऱ्याला फोन लावा तर त्यांचे फोन तुम्ही काय बंद केले का काय केलं, कोणाचाच नाही लागू राहिला. हेच आता भानूचा लागला बा. पैशाची सोय लावा तर आता त्याला तुम्ही कसं पंचायत करून टाकली. ते तर होणारच होतं, तुम्ही तर फोन करून पाहिले असं नाही, तुम्ही ट्राय मारले असं ना आता, पण काही जमलं नाही. शेवटी हे फोन लागला. आम्ही फोनच नाही सुरू ठेवले ना, 2च फोन सुरू आहे आता. तुला आता काहीच पर्याय नाही बाबा. शांताराम फक्त एकच काम आहे, तुला अंगठी गिंगठी आहे का हातात नाही? सरपंचाच्या मना कोणाचे काही आहे का? तेवढं तिथं काहीतरी द्या त्याले आणि तिथून तुम्ही काढता पाय घ्या. हो कारण की लय रुपयानं फिटून राहिले होते मला. 4,000 रुपये तर आमचे आधीच गेले आणि आता 2,000चं डिझेल टाकलं म्हणलं. माझी 6,000 मजुरी होती, मी ते पैसे दिले. तुम्ही आता ते 10,000 द्या, नोका देऊ, नाही तर तिथं राहा, भांडे घासा, काही करा, मध्ये काही घेणं देणं नाही. समजलं का? जयरामजी घे, ठेवा फोन ठेवा. पाहिलं हे बा, अजिबात गोटच नाही घुरायला बुडा आता. सनसन बिलकुल. आता नाश्ता दिला वाटते पोट्टे येईल. बस नाश्ता दिला की बिलकुल रामपूरच गाठते आता. पण आता झुमऱ्या फिटली गड्या. हां हो आता काय कसं काय होईल तर होत यायचं. आला ना त्याचाच होय, झुमऱ्याचाच होय. नाव काढलं ना जर. हो थांबू आता, काय म्हणते काय सांगू आता, काय पोझिशन आहे. बोला म्हणलं शांताराम भाऊ. हो बोला, तुम्हीच बोला. हॅलो, हां झुंबर, काय म्हणतो रे, काय म्हणतो म्हणलं? काय राजा क्षेत्र भाऊ, असं असते का? असं असते का म्हणलं? पाहिलं राजा तुम्ही, पाहिलं हो. तुम्ही राजा तुमच्यासाठी मी हॉस्पिटलला आलो. हॉस्पिटलला डबे आणले राजा रोज, तुम्ही पाहून गेले नाही. हे बरोबर नाही केलं मग तुम्ही. हे बघ वाटलं नाही राजा असं ना. हो ना, कसं आहे ना, मनापासून आपुलकी आहे तुझ्याविषयी, पण कसं करावं आता सांग ना. आमच्या नाका तोंडात पाणी गेलं, आम्ही काय करू? हे सगळे पळाले होते ना, हे पळाले होते. मग आम्ही चौघं कसं, आम्ही तुले म्हणणारच होतो चालबा म्हणून, पण ते कसं तेवढ्यात आला मालक. हो मग आमचं काही चाल बसला नाही. आम्ही आता इकडे आलो, हे गाड्या आहे का पाहिलं, मला जमलं पण हे बा ते पळायला राजा. आता हे बा त्याचा फोन मी लावून पाहायला लागे तर नाही, फक्त याचा भाण्याचा लागला. तर ते म्हणते की काही खरं नाही म्हणते बा, आता पैसे काही देत नाही म्हणते. आम्ही चाललो घराकडे. तर आता काय करा कसं करा आता, तुम्ही बुद्धिमत्ता चालवा बाबा, काय करायचं तर. काय चालू आपलं? हे बाई पावणे बाले हे बा भांडे घासा होते. ते रात्रीला करे म्हणते तू हे लाव ला चाल होय म्हणे तिथं हंड्या घासू राहिला. हंड्या काय करा ज्या मातीला राहिला त्या हंडीले कठीण काम आहे. कसं काय करा म्हणलं मग आता, काय इलाज काय म्हणलं याच्यावर? सगळे पाहिले नाही, सगळेच खाऊ काय तर सगळेच गाड्या घेऊन पाहिले ना ते. मग आम्ही चौघं राहिलो, लाऱ्या, सरपंच, देवदास भाऊ. त्यानं काय रात्री गेम केला आणि काय नाही बा, तुम्हाला नाही सांगितलं ना आम्हाला नाही सांगितलं. तर आता मग काय कसं करून राहिले, मग काय सांगितलं काय म्हणे मालक ते हॉटेलवाला? ते मारतोच म्हणे मी. हो पैसे द्या म्हणते, तुम्ही मला म्हणते यायले. हो म्हणून तर तुम्हाला फोन लावला. हो मला पैसे द्या बा, याचे काय करा तर तुम्ही आधी तुमचंच लावलं. काय करा मग आता, पैशाचं कसं करू? पैशाचं कसं करू म्हणलं ना. हे बा पैशाले कसं मायबापच नाही ना कोणी. पैसे कोणीच देत नाही आजकाल. एक तर आमच्याजवळ आमच्या तिकीटच्या सोयीपुरते पैसे आहे राजा, आम्ही तुला द्या, आम्ही काय करा. आणि एक तर 10,000 बाहेर ते उलिशी नाही ना, आम्ही विचारलं बिल त्याला. मग आता काय करू काय म्हणलं मी तर, काय म्हणजे कामाला राहू का म्हणलं. सांगा बा तुम्ही, काहीतरी मार्ग सांगा हो. आता हे बा एक काम कर कडे तू. हो तसं आता तुले फोन पेनं पैसे कोणाला तरी मागा लागन. सासरा गिसरा दिल का तू? ते मागचे तो त्याच्या अंगावर होते ते. हो सासरे गिसरे देत असे का पैसे? काय नाही मोराला गेलता होते तिथं. असं आहे ते, सांग नाही मोठा कुठं आहे ना, घरी सांगता नाही ना, हॉटेलवर खाल्लं पैसे द्यायला पैसे नाही. काय करू हे बा? मग आता काय करू काय, कोणाला मग पैसे? हे बा एक काम करा आता, पाहुणे बांध तुम्ही आहे ना, 2 जण नाटकेल तर पाहुणेला म्हणा आपल्या जवाई बाल फोन लावा ना म्हणा, बाळभोले. त्याची जवळ आहेत बाळभू. तर जरा फोन पेनं मारा म्हणा पैसे हॉटेलवाल्याच्या याच्यावर अकाउंटवर. झालं निपटा तिथून. मग नंतर तू 5,000 द्यायला देऊन देजो. काय बोलता, दिल का बरं बाळभू? दिल आता तुम्हाला वाटत त्याच्या सासऱ्याला दिल का बरं? ते ना आता आमच्यासारख्याला जर देते त्याच्या सासऱ्याला देणार नाही का अटकले म्हणल्यावर? तुम्ही फोन लावा द्यायले म्हणा बा, अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणा, काय करावं काय नाही. हो मी संपर्कात तसा, तू काही विषय म्हणजे असं टेन्शन घेऊ नको. एवढा पर्याय पाहतो आता काय होते. बरोबर पाहतो मला आता काय म्हणते ना. तेच मार्ग आहे, दुसरा तर काही नाही, कोणी देण्यासारखं नाही आता. पाहतो पाहुणे बोला आता म्हणतो मी. जवायला फोन लावा. ठीक आहे. एवढ्या सकाळी कसं काय फोन केला मला झुमऱ्यानं? जाऊ दे पाहा लागून काय नाही का. काय आहे का मला काही समजायला मार्ग नाही.
हॅलो, हां बोला झुंबर, बोला म्हणलं. कसं काय लावला मग फोन घेईन काय नवल विशेष? काही नाही म्हणलं, लय राजा बा, लय मोठ्या संकटात सापडलं म्हणलं मी. कसं आहे, इथं आपला बैरवले आलो होतो बैरवले. लय राजा खराब काम झालं म्हणलं, थोडंसं मदतीची आवश्यकता होती बा. काय भिंत आता येईन काय केलं? अरे आता काय झालं, आता काय झालं म्हणलं? ते शांताराम बोलून ते निपटलं ना ते. आता नवीन काय आलं अजून? काय सांगा राजा, लोक हे बाय कधील बुडा याला आम्हाला बैरवले आणलो सगळे 2 गाड्या करून. राजा पैसे द्यायच्या वक्ती आले जीवर. आता आता ते सकाळी सकाळी सगळे पळाले. गाड्या गाड्या घेऊन हॉटेलवाल्याला काही पैसे दिले नाही. तर म्हणलं मी राहिलो तसाच. बाकीचे सगळे पळाले. हे शांताराम भाऊ, हे देवदास भाऊ, हे सरपंच, हे सगळेच पळाले. बरोबर म्हणलं, बिल आता द्यायचं आहे, थोडीशी मदत होईल का म्हणलं. अरे अरे काय राजा, कसे म्हणलं, कसे रामपूरचे तुम्ही? काय नावाचा डंका तुमच्या राजा? पैसे दिले नाही का हो त्या हॉटेलवाल्याचे? अरे या दवाखान्याचे नाही दिले म्या दिले बा. पण तिथंही तसंच केलं का म्हणलं? हट राजा, या शांताराम बोलाय का नाही? आणि सरपंचही तसा खराब सवय लागला राजा, खराब बिलकुल आहे बा. बेकार परिस्थिती आहे. एका दिवशी मरे मग मार खाणार तुम्ही कोणत्या तरी गावले. 100% सांगतो तुम्हाला, बेकार काम झालं बाय. राजा यायला कशी आदतच पडल्या ना, कुठून नाही पळायचं. पण माझ्यासारखं मला सटक ना. पाहा ना राजा, बिलाचं बिल म्हणलं फोन पेनं मारसाल तर मग कसं आम्हाला जाऊ तरी देते. नाही तर म्हणजे आमच्या अंगावर शिवराला राहिला ते. आम्हाला म्हणजे काय अजून कोणी आहे का म्हणलं? अजून सांगा आहे का कोणी? हो ना ते तुमचे सासरे बा त्याने फोन लावला. पहा बरे बाबू, 10,000 रुपये बिल होतं राजू. ते आहे तुम्हाला सगळंच आहे ते मी. बरं राजा, कठीण साहेब, कुठेही जावं आहे तशी नाही म्हणा. कायच करावं. नाही आता लोक द्यायचा विचार होता म्हणा माझ्या झुमरेले, पण आता काही देत नाही मी. हे सासरे बालदाराची अद्दल घडून द्यावं लागते, काहून की कुठेही म्हणलं की आहेच. नाही यायला आता भाडीच घासू द्यावं लागते आता. काय राजा बा झुमर, मी काय म्हणत होतो, काय आता किती 10,000 रुपये का? अरे बाबा 10,000. हो ना ते 9,700 होते. तर ते आता मध्ये 10,000 लागणार म्हणते. आता कसं करू मग, आता देता का मग पाठवून? नाही ना पैसे, तेच विचार करू राहिलो मी. हो ना, आता 1 तारखेला पगार आता झाला आणि 23 तारखेला काय राहते आपल्या घरी? शेवटचा आठवडा म्हणलं का नाही, निरा म्हणलं झामल झुमल करावं लागते. कुठं पडेल आहेत का, कुठं कायचे ठेवेल आहे का? हो ना, आता दहा बजेट नाही बसत बा आपला. हो इतकं कसं कठीण आहे. लसलं 500-1,000 रुपयाचा काहीतरी तालतोल लागत होता. हो ना पण तरी काही फोन पे काही 2-3 अकाउंट असेल तर काही कायचे ते 2,000 कायचे ते 2,000 असं करून काहीतरी पाठवा ना. नाही ना, सबन आहे बा, सबन झाले ना. 134 रुपये एका खात्यात, एका 96 रुपये, तिसरा सेंट्रल बँकेत ते 38 रुपये. अरे सर वापरले ना म्या, काहीच नाही राहिलं. पुरं आहे बा, सपा झालं सपा. हो ना, आता शेवटचं म्हणलं तुला माहिती आहे ना, काहीच नाही राहत ना. मग काय तर, हो ना, भाजीपाला म्हणलं तर 40 रुपये द्यायला नाही माझं. आता कठीण आहे गड्या, आता सध्या तर काही माझं नाही. बरोबर, हे सासरे मला सांगा बा मग. हो काय तर त्याला सांगा तुम्ही काय म्हणता. कसं वाटलं बा म्हणलं, काही शासनासाठी एवढं पण तुम्ही करू शकत नाही. हो मी इथं का भांडे घासू का म्हणलं? सांगा बा, भांडे घासा का म्हणलं? हो करा ना, मजा मस्त. हो ना, पण मामाची कसं परिस्थिती अशी झाली, तिच्या बच्चे 500 घेतले होते म्या. त्याच्यावर कसं तरी आता 1 तारखेला कसं धक्को नाही मला. पण खरं सांगतो ना, कोणाला पैसे मागवत आता हे बा, काय कसं काय करावं, कोणी देत नाही ना पैसे. हो ना, पण मग आता हे आम्ही इथं काय कसं करावं, कसं द्यावं कसे पैसे? सांगा तुम्ही, सांगा ना. हो ना पाय तुम्ही काही जर कुठं तालतोल बसला तर. पण 99% तर शक्यता कमी आहे. हो सगळे माझ्यासारखेच आहेत. हो ठीक आहे, मग आता ठेवतो मी, पाहतो काही विचारपूस करून इकडे तिकडे. तोपर्यंत पाहा तुम्ही काय करायचं. राजा काही कमी नाही, जवळ नाही ना कोणती काहीच नाही. बरं पहा बापा, हो पाहतो आम्ही काय प्रयत्न करायला लागेल दुसरा आता. पहा जरा सर सोयीत राहा, टाकत लावा. हो ठीक आहे. हा भाऊ, मी काय म्हणतो, भाऊ लागला का, मेळ लागला का पैशाचा? हो नसन लागत तर तुम्ही ते सांगा मला. हो लवकर चला, तिकडे काम सुरू आहे म्हणलं. आले आमचे मजूर आले. चला म्हणलं, ते भांडे गिंडे रातचे काढा लागते घासून. चला म्हणलं, काय तुमचं सांगा पटकन. ड्युटी नाही का, फोन लावून सुरू आहे ना. 5चा वेळ बसला आमचा. 5 जण एक पाठवून राहिला, 5 जण अजून दुसऱ्याला मागून राहिलो. गडबड करून भाऊ, देतो ना पैसे तुम्हाला. काय पैसे नाही देणार का? तेच म्हणलं, सोय लावा तुम्ही. हो लवकर काय सांगा मला. हो नाही तर मग कसं आम्हाला काम सांगा लागेल तुम्हाला. हो ना भाऊ, देतो ना. मला थांबा जरा, पैसे देतो ना तुमचे, पैसेच घ्या ना बाबा. हो ना, थांबा जरा, जा तुम्ही. हो आलो आम्ही आता. फोन लावू दे एक घराले. आता आहे तुमच्या जवळ आहे मी पाठ दाखवली. सांगा काय करायचं? कोणाला बघता पैसे, कोणाला बघता? काही नाही ना, काही राहिलं नाही आजकाल. हे बा कोणी पैसा कोणा सोडतच नाही पैसे लोक. हे बा तुम्ही एक काम करा, शांतारामला अजून एक फोन लावा. म्हणा बा काहीतरी तुम्हीच लावा म्हणा, त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आता. काय करू सांगा म्हणा. एक पुढे बाळ म्हणून नाही म्हणलं म्हणा. आता तेच आता मार्ग राहिला आपल्या पैसे नाही का. पाहतो आता अजून एक करून काहीतरी कराच म्हणतो वा. जुंबर काय म्हणते म्हणलं, जमला बजेट बळबून दिले का मग? काय म्हणते? अरे या काहीच वेळ नाही म्हणते. झाडावर बसून काम सुरू आहे म्हणते. वादळचं 500 रुपये राहिले म्हणते. काही वेळ बसला नाही म्हणला. आता काय हे बा, शेवटचा मार्ग तुम्ही आहे, काय करायचं ते करावा. नाही करतो आम्ही. सोचला आता आम्ही कसं आहे, या कंदील बुडाला टिपारी देणार असं. काऊन की आता लय झालं, त्याचं अति झालं. लोकांची तर खायचं ना, आता लोकांचे खाऊ घाला, आता जीवर येऊन राहिले त्याच्या. हे बा तुम्ही काही काळजी करू नका, फक्त संध्याकाळपर्यंत दम धरा. काय तुमचे हे बा त्याला म्हणा, आमचे पैसे संध्याकाळी येऊन राहिले म्हणा, 5-6 वाजे लोक. हो ते फक्त घरी पोहोचू द्या, बस झालं, कामच झालं. असं हो का? म्हणजे कसं काय, म्हणजे काय काय करून काय राहिले म्हणलं. नाही आता ते शेवटचं पत्तं टाकू राहिलो आम्ही आता. हो बस झालं, शेवटचं पत्तं टाकतो. जर जमलं नाही तर काही करून तुझे पैसे संध्याकाळी पाठवून देतो. द्याची तर टिपारी कंदिलेले जाता. चिठ्ठीपर्यंत काय तेच तर देऊ राहिला एकावर एक झटके. बरोबर ठीक आहे. पहा बघा आता संध्याकाळ लोक काही सांगतो. भाऊ म्हणतो संध्याकाळी पैसे देतो ना. करतो गुरुमेगार बघा आता काय म्हणते काय माहिती. ठीक आहे.
म्हणते बाबा शांताराम भाऊ, आता त्याने कसा फोन केला आता? आले का म्हणा घरी? बोला बाबा, बोला म्हणलं शांतारामजी. काय म्हणत होते बाबा? आले का? बैरमून आले का म्हणलं? काय मावशी, हे बा लय कठीण काम झालं म्हणलं इथं. हे बा कायच करा, पैता घाण आली. हे बा पैत आलो म्हणलं मी इथं, आणि पहिले तुम्हाला फोन लावला. हो, मोठं कठीण काम झालं म्हणलं झुमऱ्याचं. बाबा काय केलं बाबा झुमऱ्यानं? आता काय झालं काय म्हणलं बाबा? शांताराम झालं काय रे? काय सांगता मावशी, हे कंदील बुडा जिथं नाही तिथं मार खायची पयांती. निरा पैसा 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 करते लगा जा. हा, सऱ्याले बैरमले घेऊन गेला. ते कापूस दाबू दाबू आम्हाला केलं थंड. सरे लेकरं पाखरं घेऊन बैरमले आलो, आणि आता इथं म्हणलं पैसे द्यायला आलं जीवार त्याच्या. पयाला बा ते पयाला हे बा एका सगळे पोट्टे फान पयाले. फक्त एकटा झुमरे हाती लागला. म्हणलं काय करा आता समजून नाही राहिलं. काय मारते हॉटेलवाला का काय करते का जमा करते पोलीस स्टेशनले, काही समजून नाही राहिलं बा. वाटेच ना बाबा, मायपूर गलत साधा ना. काय करा झुमऱ्या, कुठे हाती लागते. नाही सरे पहिले रामपूरवाले आता हे याच्यात रे, ते राहिलं बिचार गरीब. मग आता कसं, आता काय करू म्हणलं? मग कसं करू मी? इथून काय करू? नाही बा, मी सांभाळतो तोपर्यंत. फक्त तुम्ही काय करा, आता कंदील बुडा आणि ते सगळे घराकडे निघालेले आहे. आम्ही तसे त्याचे हितचिंतक 4-5 जण आहोत इथं. आम्ही पाहतो काय करा ते तिकडचं सध्याचं आटपून घेतो. पण तुम्ही ते कंदिले आला की बिलकुल त्याची गाडी घरीच जाऊ देऊ नका. सगळ्याला अडवा, त्याला म्हणा लवकरात लवकर ते हॉटेलवाल्याचे पैसे फोनपे मार म्हणा. त्याशिवाय त्याला गावात येऊ देऊ नका. बरं बरं, असं आहे का ते? येऊ द्या त्याला, येऊ द्या आता. फक्त गावात येऊ द्या त्याला. जर त्याला आता सांगितलं ना मागून बाईचा काय आहेत हात, मग समजून त्याला. बस तेवढंच बाबा, हे झुंबरसाठी मन दुखू राहिलं माणसाचं, म्हणून तुम्हाला फोन लावला. हे बाकीचे सगळे सटकले म्हणलं. आम्ही आता 4-5 जण आहोत तिथं. ते फक्त झुमऱ्या त्याच्या हातात लागेल. आम्ही बाहेर आहोत. हां, पहा मग ते आता बहुतेक 3-4 वाजे लोक पोहोचतील. म्हणा गाडी घेऊन तयार राहतो, रिपोर्ट लिहून तयार ठेवतो मी त्याचा. येते ना गावात त्याला. बस बस, लोकांना न्यायचं, पैसे द्या जीवर आली. आमचे पोरं अटकले तर बरं पाय तुम्ही. काय म्हणते बुवा, गाडी साडवी लावली. अरे काय झालं काय म्हणलं? काहून अशा बाबा गरमच झाले तुम्ही तर? काय साठी, काय झालं काय म्हणलं नेमकं? काय झालं का म्हणतो? चिमोटे घ्यायचं मग इकडे मला पैसे यायचं नाही. तिकडे ते पैसे कोण देईन म्हणलं त्या हॉटेलवाल्याचे? लोकांनी जेव्हा खायला नेलं सगळा खर्च करतो, आणि माझ्या झुमरे तिकडे अटकलं म्हणला. म्हणलं काय सोबते का म्हणलं तुले? गावात येऊन राहिला ते तिकडे मेला का राहिला? काही आहे का नाही म्हणलं काय तुम्हाला? बापरे, इकडे फोन केला का रे? बाबा काय कर. अरे पण आता मग आम्ही काय करणार आहोत? हो, त्याला पैसा नाही आला का? त्यानं त्याचं पाव आम्ही काय करावं त्याला? आम्ही आमच्या परीने निघालो. तुम्ही त्याला सांगा काय आहे तर? त्याचे ढंगडे दिसत नाही तुम्हाला? करू शकतो तू बाबू. हे सांगून राहिलो मी गलील बुड्या. माझ्या सांग तू वैष्णव नको तू. तुला माझ्या झटका माहितच नाही. मी काय बा पोलीस स्टेशनला रिपोर्ट तयार केला म्हणलं तुला. लेकराला नेऊन तिकडे काय बाहेर लावता का? फसवला होता का? मार खाल्ला होता का? तू लवकरात लवकर मला त्याचे पैसे देते हॉटेलवाल्याचे. तिथं पकडून नाही माय पोरगं, त्याला मारून राहिले तर जीव घ्यायला होता का त्याचा? अरे बाबा, असं कसं? बस करणार बाई, बस करणार. अरे बाबा, इतकं कुठं झालं? काय झालं? ते पाहुणं आहे, हे आहे. आता मी काय मी काय करणार त्याला? एकच वाक्य बोलतो मी. गाडी चाबी लावून राहिली, चालली मला पोलीस स्टेशनला. काय तुम्ही यायला सगळं नेलेलं सगळं मला यायचं. तुम्ही असं केलं महापुराला अटकवलं. मग तुमचा पहिल्यापासून जातच आहे महापुरावर. टकल्या करता गेले. सांग तुम्ही काय आता माया बी तुम्हाला दाखवतो हात. पण आता मी काय करू? 10,000 रुपये बिल आहे ना, त्याला खाऊ काय एवढं? हंड्यावर मग आम्ही काय करा त्याला? काय सांगू नको मला? ते हंड्या खाऊ घालल्या काय होते मला त्याच्याशिवाय मतलब नाही. महापुराला काय झालं? धक्का लागला ना? तू आहे मी म्हणलं आता जास्त पैसे तू टाक, नाही गावात कसं जातं मी पाहतो. बापरे, देऊन दे रे बा, देऊन दे म्हणलं. फालतू कसं बा, झोप लागणं कठीण होईन रे. बिन घोरतं नसतं तर मी आलो वाचलो का? बरं हे बा गुंबाबाई कला करून मला देतो मी पैसे. फक्त आता सध्या तुमच्या फोनपेमध्ये आहे का? तेवढेच तुम्ही मारून द्या. मी घरी ते दिलेलं आहे शिवलालनं पैसे. ते त्याच्या बच्चे बाई बच्चे माया घेऊन तुम्हाला देतो बा. तेच म्हणलं मग. हा ठीक आहे, माझं आहे फोन पे. सगळं माझं काम ओके आहे. आता मारतो मी फोन पे हॉटेलवाल्याला, लावतो फोन. चला आता तू घरी जा आणि लवकरात लवकर पैसे सोय लाव. येतोच मी तिथं. जाऊ दे बा, कुठं बसता अंगापेक्षा बोंगा मोठा नाही का? नसतीची लचण लावून घेणं. हो बिलकुल द्या मारून बा, आणि विषय क्लोज करा. जाऊ दे तिकडे. एक खेपचं फिटलो मी आता. देतो मी पैसे, थोड्या वेळानं आणून देऊन देतो.